विलिनीकरणाबाबत काही भाष्य करावं असं मला वाटत नाही. सुनेत्रा वहिनींना आम्ही भेटलो आहोत. काही अडचण असेल तर आम्हाला सांगा. त्यांच्यासाठी अडथळे निर्माण करण्याची आमची इच्छा नाही, असं स्पष्ट विधान केलं आहे जयंत पाटील यांनी. या विधानानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. एकीकडे विलिनीकरणाच्या चर्चेला ब्रेक लागल्याच्या बातम्या येत आहेत, तर दुसरीकडे रोहित पवार अजूनही आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. आणि याच दरम्यान जयंत पाटील सुनेत्रा पवारांच्या पाठीशी उभे असल्याचं जाहीर करतात. त्यामुळे प्रश्न निर्माण होतो, नेमकं चाललंय काय? राष्ट्रवादी एकसंध असताना जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष होते. अजित पवार यांनी अनेकदा प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केली होती, पण तो निर्णय कधी झाला नाही. उलट बंडानंतरच्या पहिल्याच भाषणात अजित पवारांनी जयंत पाटलांवर थेट टीका केली होती. फुटीनंतर वारंवार चर्चा झाली, जयंत पाटील अजित पवारांकडे जाणार का की भाजपमध्ये जाणार? पण त्यांनी आपली भूमिका शेवटपर्यंत कायम ठेवली. मात्र वास्तव हे आहे की जयंत पाटील यांच्यासमोर राजकीय भविष्याचा प्रश्न आहे. पुढील पिढीकडे राजकारण हस्तांतरित करण्याची त्यांची गरज आहे आणि आणखी 4-5 वर्षे विरोधात बसणे त्यांच्यासाठी कठीण ठरू शकते. इथेच रोहित पवारांची भूमिका वेगळी ठरते. रोहित पवार अजित पवार गटातील नेत्यांवर थेट आरोप करत आहेत. अपघातावरून त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न सहानुभूतीची लाट त्यांच्या बाजूने वळवताना दिसत आहेत. पण त्याचा तोटा असा की ते आता अजित पवार गटात किंवा भाजपसोबत जाण्याचा मार्ग जवळजवळ बंद करत आहेत. म्हणजेच राष्ट्रवादीत 2 स्पष्ट मतप्रवाह दिसत आहेत. एक सत्तेसोबत जाण्याचा, दुसरा विरोधात राहून दीर्घकालीन राजकारण करण्याचा. सत्तेची गरज फक्त जयंत पाटलांनाच नाही, अनेक खासदार, स्थानिक नेते आणि संस्थात्मक राजकारणात अडकलेले नेते सत्तेशिवाय पुढे जाऊ शकत नाहीत असं चित्र आहे. त्यामुळे विलिनीकरणाचा प्रश्न भलेही अनिश्चित असला तरी सत्तेसोबत जाण्याची इच्छा असलेला एक गट स्पष्टपणे आहे. मग जयंत पाटील नेमकं काय करत आहेत? ते थेट विलिनीकरणाची भाषा करत नाहीत, पण सुनेत्रा पवारांना पाठिंबा दर्शवून ते एक मध्यमार्ग ठेवत आहेत. जर भविष्यात समीकरणं बदलली तर स्वतःची राजकीय स्पेस सुरक्षित ठेवण्याचा हा प्रयत्न आहे का? दुसरीकडे जर विरोधात राहायचं ठरलं तर त्या स्पेसचं नेतृत्व रोहित पवारांकडे जाऊ शकतं. कारण तरुण नेतृत्व, आक्रमक भूमिका आणि दीर्घकालीन रणनीती या तिन्ही गोष्टी त्यांच्याकडे आहेत. सध्याच्या घडामोडी पाहता हे फक्त व्यक्तिगत निर्णय नाहीत, यामागे मोठी रणनीती असू शकते. आणि या रणनीतीच्या केंद्रस्थानी अजूनही शरद पवार आहेत असं राजकीय जाणकारांचं मत आहे. थोडक्यात राष्ट्रवादीत सत्तेची वाट आणि विरोधाची वाट असे 2 रस्ते दिसत आहेत. जयंत पाटील आणि रोहित पवार या 2 वेगळ्या दिशांचे प्रतिनिधित्व करताना दिसत आहेत. पुढचा निर्णय कोणत्या दिशेने होतो यावर महाराष्ट्राच्या राजकारणाचं समीकरण मोठ्या प्रमाणात बदलू शकतं.